सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे भारतीय जनता पार्टी कशा कशा पद्धतीने कार्यक्रम करते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2019ला डॉक्टर मिंचेकरांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा केला, आणखीन एक समाजातला माणूस उभा केला। वंचित बहुजन आघाडीनं 11,000 मतं घेतली आणि डॉक्टर मिंचेकर 6,700 मतांना पडला। लक्षात घ्या, समजने वालों को इशारा काफी है। उद्या तुम्ही जर या वंचित बहुजन आघाडीला जर मतदान केलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा धैर्यशील मानेंना तुम्ही मतदान दिल्यासारखं आहे। लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही विचार करा, उद्या वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान आहे। लक्षात घ्या, त्यामुळे ताई नाही एकटा विचार करा, पक्का मशालीवर मारा शिक्का। आपण सर्वसामान्य माणसं असतो, आपल्याला यातल्या बऱ्याच गोष्टीचं आकलन नसतं। भावनिकतेनं आमच्याकडे काय भावना प्रचंड उफाळून येतात। बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला उमेदवार आहे। अहो, प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार कोण दिलेला आहे? भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार। काय मत देणार तुम्ही त्याला? लक्षात घ्या, भाजपचा उपाध्यक्ष जर वंचितचा उमेदवार असेल तर आम्ही उमेदवाराला त्या मतदान करायचं का? म्हणजे इनडायरेक्टली भाजपला मतदान केलं जर काय। या देशामध्ये संविधान धोक्यामध्ये, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानाला गालबोट लावायचं काम या लोकांच्या माध्यमातून होतं। तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या संपूर्ण जयसिंगपूर नगरीतल्या माझ्या इथल्या समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, जर खऱ्या अर्थानं आपल्याला संविधान वाचवायचं जर असेल तर सत्यजित आबा पाटील यांच्या मशाल चिन्हासमोरचं बटन आपण दाबलं पाहिजे। लक्षात घ्या, बघा कालच बातमी एक आली की गुजरातमधला कांदा निर्यातीला परवानगी आहे। अहो, त्या गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 1/4 पण कांदा पिकत नाही, पण महाराष्ट्रातल्या कांद्याला निर्यात बंदी आणि गुजरातमध्ये त्या कांद्याला सहज ते निर्यात करू शकतात। म्हणजे हा दुजाभाव का? आजच मी एक टीव्हीवरती बातमी ऐकली बातमी ऐकली। काय बातमी होती की 2015 पासून या महाराष्ट्रामध्ये फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून गेली 9 वर्ष आपण गाडीमध्ये पेट्रोल भरतो, डिझेल भरतो, त्या डिझेल आणि पेट्रोलवर 3 रुपये ते 6 रुपये दुष्काळ निधी म्हणून घेतला जातो। माहिती आहे का आपल्याला? विचार करा, या 9 वर्षामध्ये यांनी किती मोठ्या प्रमाणात तिजोरी भरली असेल। या देशावरती काँग्रेसच्या राजवटीमध्ये 55 लाख कोटी कर्ज होतं, आज 10 वर्षामध्ये ते 210 लाख कोटी रुपये कर्ज या भारतावरती झालेलं आहे। अशा एक ना अनेक गोष्टी भाजपवाले काय म्हणतात, हे काय आमचं राज्य आल्यापासून बघा काय आलं, मेट्रो ट्रेन आली, आमचं राज्य आल्यापासून रेल्वे जोरात धावायला लागली, आम्ही इतके रोड केले, आम्ही इतकी विमानं आणली, आम्ही इतकं केलं तितकं केलं। मग काय 2014 पूर्वी आम्ही काय पानं लावून शिकारीला जात होतो काय? अहो, हे 70 वर्षामध्ये काय केलं म्हणण्याचं त्यांची हयात चालली। ज्या देशामध्ये एक सुई साधी निर्माण होत नव्हती तिथं अनेक पोलादी कारखाने उभारण्याचं काम त्या काळातल्या काँग्रेसच्या राजवटीने केलेलं आहे। अणुबॉम्बचा पहिला जब त्याचं परीक्षण झालं ते 1974 साली ते काँग्रेसच्या राजवटीत झालेलं आहे। अणुबॉम्ब निर्मितीसाठी लागणारे अणुभट्ट्या कोणी निर्माण केल्या? या देशामधल्या रेल्वे कोणी निर्माण केल्या? या देशामधल्या रेल्वेचं जाळं कोणी निर्माण केलं? या देशामध्ये IIT सारख्या इन्स्टिट्यूट्स काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या आहेत। मित्रांनो, या अशा एक ना अनेक गोष्टी मला सांगता येतील, पण काय वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे, नाहीतर खरं ऐकायचं आहे ताईंना तुम्हाला आणि मी काय बडबडत बसलोय असं तुम्हाला वाटेल। त्यामुळं मी फार काही न बोलता फक्त तुम्हाला एवढा संदेश देतो की येणाऱ्या 7 तारखेला सत्यजित आबा
सरुडकर पाटील यांचं चिन्ह आहे मशाल. या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून डायरेक्ट दिल्लीला सत्यजित आबांना पाठवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.